कौंडण्यपूर. आणि या कौंडण्यपुराचं वैभव विदर्भा देशाला लाभलं तिच्या आईसाहेब रुक्मिणी माता. रुक्मिणी मातानं कधी कृष्णाला कधी पाहिलेलं नव्हतं. शुद्धमती जिच्या आईचं नाव आहे. शुद्ध म्हणजे पवित्र, मती म्हणजे बुद्धी. जिची बुद्धी पवित्र आहे ती कशी पाहिजे? आताचे पाहते, आताच्या पोरी बापा 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 काय सांगावं तुम्हाला. आधी मी बोलून गेलो होतो याच्या आधी. आमच्या आजोबा सांगे तुझ्या आजीसोबत माझा विवाह झाला ना तर तुझ्या त्या आप्पाजीनं ठरवलं हवं म्हणे. नंतर म्हणे हे मॉडेल मी पाहिलं म्हणे 325चं. म्हणजे लग्नाच्या अंतरपटापर्यंत मला माहिती नव्हतं की हे माझी पत्नी होणार आहे. तेव्हा तुम्ही आता आता तर परंपरा बदलली, काळ बदलला. हो, आता मुली आधी म्हणतात पप्पा आय लाईक इट, मला हा आवडतो म्हणून याच्यासोबत विवाह केला. जिला लहानाचं मोठं केलं तिला आपल्यावर विश्वास नसावा. किती शोकांतिक आहे. चिंतन बघा माझं, लक्ष द्या. 21व्या किंवा 20व्या वर्षी तुम्ही तिचा विवाह करता. ज्या मुलीवर तुम्ही 20 वर्षापर्यंत प्रेम करत होता मायबाप, अवघ्या 1-2 महिन्यामध्ये ती 20 वर्षाचं प्रेम विसरते. एवढं कमी होत तुमचं प्रेम. बोलेल मी तुम्हाला, सांगेल. याचं चिंतन तुम्ही कधी केलंय का? 20 वर्षापर्यंत तुमच्या अंडरमध्ये होती. मग त्याचा हात तुम्ही तिच्या डोक्यावरून फिरवला आणि पाहता पाहता 2 महिन्यात परत व्यक्ती येतो आणि तुमच्या समोर ती घेऊन येते. बाबा पप्पा आय लाईक इट, मला हा आवडतो, मी याच्यासोबत विवाह करेल, नाहीतर मी माझ्या जीवनाचं किंवा जीवाचं बरं वाईट करेल, धमकी देते. याचं चिंतन एकमेव असं आहे की तुमचं खानपान आणि खानपानातून विचार बदललेला आहे. मायबाप परिवर्तन झालेलं आहे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं चारित्र्याला सांभाळा हो, चारित्र्याला. देश सांभाळा धर्मही पाळा, देश सांभाळा धर्मही पाळा.
महाराज म्हणाले देश सांभाळा धर्म पाळा संस्कृती सांगे ऐकता गाव ऐकता का. बरं झालं आता लग्नामध्ये विवाहामध्ये पटकणं. बरं झालं सौंदर्याचं प्रदर्शन दाखवून आता संस्काराची गरज आहे मायबाप. खरी संपत्ती